मुझे हलके में मत लो, 2 दिन में तुम्हारे साली को भगाकर ले जाऊंगा, असं आव्हान एका तरुणाने गावातील तरुणाला दिलंय. बच्चा है, बकवास कर रहा होगा असं समजून त्या व्यक्तीने या युवकाला गांभीर्याने घेतलं नाही. मात्र 2 दिवसानंतर मेवणी घरून गायब झाल्यामुळे जिजू आणि त्याचे कुटुंबीय घाबरले. ते अल्पवयीन मुलीचा शोध घेत असतानाच छत्तीसगडहून नागपूरला आलेल्या एका रेल्वेत ती मुलगी आणि तिचा प्रियकर रेल्वे सुरक्षा दलाच्या हाती लागले. त्यानंतर फिल्मी वाटावी अशीच एक कहाणी पुढे आली. या घटनेतील युवक 20 वर्षांचा आहे. तो छत्तीसगड मधील जांजगीर चांपा जिल्ह्यात राहतो. त्याच्या गावाशेजारच्या गावात ही युवती वय वर्ष 16 ही राहते. 2-3 महिन्यांपूर्वी एका जत्रेत त्या दोघांची ओळख झाली. पहिल्याच नजरेत ते एकमेकांच्या प्रेमातही पडले. त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी वाढल्या. निरंतर संपर्कात राहता यावं त्यानंतर त्याने तिला एक मोबाईल घेऊन दिला. तेव्हापासून ते रात्रंदिवस एकमेकांशी गुजगोष्टी करू लागले. 2 दिवसांपूर्वी युवतीच्या बहिणीच्या नवऱ्याला त्याची कुणकुण लागली. त्यामुळे त्याने युवकाला भेटून समज देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी युवकाने हिरोगिरी करत फिल्मी स्टाईलने प्रेयसीच्या जिजूशी वाद घातला. तुम मुझे हलके में मत लो, 2 दिन में तुम्हारी साली को भगाकर ले जाऊंगा असं चॅलेंज पूर्ण वक्तव्य केलं. जेमतेम मिसुरड फुटलेला हा युवक तावातावाने बोलत असावा असा अंदाज काढून जिजूने फारसं मनावर घेतलं नाही. मात्र गुरुवारी दुपारीपासून साली बेपत्ता झाल्याचं जिजू, त्यांची पत्नी आणि सासरची मंडळी हादरली. त्यांनी मुलीचा शोध घेण्यासाठी आजूबाजूंची गावं शेत शिवार पालखी घातली. इकडे गावातून सटकलेला युवक त्याच्या प्रेयसीला घेऊन बिकानेर एक्सप्रेसने मौज मजा करण्यासाठी नागपूरकडे निघाला.